जय जय रघुवीर समर्थ. श्री दासलीला अध्याय 13. श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. आनंद सिंधू गुरुराज राणा, भजा भवाब्दी सहजेत राणा. यज्ञादिके साधन कासयासी, करोनिया व्यर्थ पडा प्रयासी. श्रीराम. ओम नमोजी कल्याण निधाना, सकल मंगला मंगलायतना, सच्चिदानंद ज्ञान घना, विमलतनु. श्रीराम. तू ब्रह्मसुखाचा समुद्र, तू चिद्व्योमीचा पूर्णचंद्र, तू योगींद्र वर्य इंद्र, वंद्य सकळा. श्रीराम. तू अद्वितीय एकला एकटा, ऐशा श्रुतीचा बोभाटा, तू सज्ञानाशी निकटा, अज्ञासी दुरी. श्रीराम. तू सर्व हृदयी निवासी, असता नकळे पामरासी, कामधेनू असता सोसी, दैन्य कष्ट. श्रीराम. तैसा आपण सच्चिदानंद, चिन्मात्र विज्ञान कंद, हे नेनोनी दृढ धरिला छंद, मी जीव ऐसा. श्रीराम. मी जीव ऐसी भावना, करिता आत्मा पावे पतना, सुख दुःख भोगी नाना, शुभाशुभ कर्मे. श्रीराम. देहास्तव शुभाशुभ कर्म, कर्मास्तव सुख दुःख धर्म, धर्मी पावे संभ्रम, मी भोगता म्हणोनी. श्रीराम. हेची अविद्येचे बंधन, जीवाशी दृढ झाले जाण, त्याचे व्हावया निवारण, ग्रंथ निरूपण आरंभिले. श्रीराम. श्रोती व्हावे पूर्ण सावध, श्रवणी बैसावे निर्वेध, अलभ्या लाभाचा प्रसंग शुद्ध प्राप्त झाला. श्रीराम. तव श्रोते म्हणती या परते, आम्हासी साधन कोणते, आता कथी या बा सच्चरिते, सावकाश. श्रीराम. ऐसा श्रोतिया प्रेमा, उघड स्पष्ट भासला आम्हा, म्हणून आरंभिला ग्रंथनामा, दासलीला. श्रीराम. द्वादश अध्यायी कथा रसाळ, भक्तमस्तकाचा आणविला खल, प्रांजळ सेविला मुखाचा तांबूळ, समर्थांनी. श्रीराम. मागुती मस्तक देहास, लाविता सावध भोळा शिष्य, झाला जाहला उल्हास सर्वत्रासी. श्रीराम. एके समयी दयाघन, माहोल संगमी असता जाण, विचित्र लीला दाविली पूर्ण, बाळचेष्टा. श्रीराम. कुणब्याची पोरे निकृष्ट, त्यात खेळती समर्थ वरिष्ठ, विटी दांडू लोणपट, हुतुतू हुंबली. श्रीराम. कवटी हमामा चेंडूफळी, उड्या माराव्या कृष्णा जळी, क्षण एक उडावे अंतराळी, पक्षासारिखे. श्रीराम. क्षण एक पळावे वायुगती, क्षण एक बसावे एकांती, क्षण एक चढावे वृक्षावरती, अकस्मात. श्रीराम. एकदा विटी दांडू खेळता, अकस्मात विटी लागली समर्था, तेने फुटला माथा, रुधिर चालिले. श्रीराम. मूर्छित होऊन क्षितीवर पडिले समर्थांचे शरीर, भोवती मिळाली पोरे, विस्मय करीती. श्रीराम. महा अनर्थ झाला निश्चिती, पिसाट मेला अमुच्या हाती, कळता माता पित्याप्रती मारतील. श्रीराम. आता हेच शहाणपण, वाळूत टाकावे पुरून, यातच अमुचे कल्याण सर्व प्रकारे. श्रीराम. ऐसा नेम करुणी साचार, कृष्णातिरी खांदिली गार, समर्थाचे पवित्र शरीर आच्छादिले. श्रीराम. जैसा कृपण आच्छादी घन, कुलवधू लपविस्तन, साधक न बोले ज्ञान, महिमे भेणे. श्रीराम. परिमार्गी जाता लोकांनी, कौतुक पाहिले नयनी, असो मुले आपुलाले सदनी, पावते झाले. श्रीराम. इकडे 2 दिवस होता गत, शिवाजी पाठवी स्वकीय दूत, की कोठे आहेत समर्थ, वर्तमान आणावे. श्रीराम. स्थळोस्थळी पाहती हेर, परिसमर्थाचा नकळे समाचार, खिन्न होवनिया अंतर, माहोल संगमी पातले. श्रीराम. तेथेही पुसले वर्तमान, परी कोणी न म्हणती झाले दर्शन, तो पांथस्त करीती कथन, साकल्य वार्ता. श्रीराम. दूत म्हणती महा अनर्थ, जाहला दिसतो यथार्थ, भगवदीच्छा समर्थ, अलोट जगी. श्रीराम. कुणब्यांच्या मुलाप्रती, दूत नम्र वचने पुसती, पुरुष एक तुम्हा संगती, खेळत होता. श्रीराम. तो कोठे आहे कोणीकडे, गेला आम्हा सांगा रोकडे, यथार्थ सांगता चारू पेढे, साखर तुम्हा. श्रीराम. पेढ्याचे ती लालसे, नम्र वचनाचे सौरसे, मुले बोलती अनायासे,
दूता प्रती श्रीराम. पिसाट एक आम्हात खेळत होता 4 दिवसपर्यंत. खेळता विटी लागली तया ते पावला मृत्यू श्रीराम. माता पितर ताडण करतील यास्तव आम्ही जाण. वाळूत टाकीला पूर्ण दावितो चला श्रीराम. उत्तम म्हणून उठाउठी हेर पातले कृष्णातटी. स्थळ दाखविले दृष्टी सर्वा देखता श्रीराम. गावकरी मिळाले समस्त म्हणती रामदास समर्थ. राजगुरु तो यथार्थ मारिला मुले श्रीराम. आम्हा सर्वांची समाधी होण्यास काही न दिसे अवधी. शिवाजी राजा परमक्रोधी प्राणची घेतो श्रीराम. असो उकरून ते स्थळ वाळू काढली सकळ. तो समर्थ मूर्ती ते जाळ पाहिली सर्वांनी श्रीराम. जैसा पंचकोश विवरण करिता होय आत्मदर्शन. सूर्य प्रकटे विरालिया घन पंक्ती जैशा श्रीराम. भूकार दिला भयंकर थरारले सर्वांचे अंतर. वनी पळाले समर्थ थोर वेगे करुणी श्रीराम. इकडे हेर राया कारण सांगती सर्व वर्तमान. ऐकता राजा झाला खिन्न दुःख संपन्न मानसी श्रीराम. असो किंचित लोक बरोबर घेऊन निघाला नृपवर. शोधिले बहुत स्थळांतर परिशुद्धी न पावे श्रीराम. 7 दिवसपर्यंत स्नानाशण पान रहित. दुंडिले परी समर्थ दर्शन नो हे श्रीराम. नृपाचा हाची निश्चय पूर्ण न घडता स्वामीचे दर्शन. न करी मी स्नान भोजन शेखी प्राण जावो हा श्रीराम. ऐशी भावाची कसवटी समर्थे जव पाहती दृष्टी. दया उपजली पोटी प्रगट झाले श्रीराम. पाहता चिदानंद घन व्यक्ती राजा आनंदला चित्ती. जैसा मयूर पाहुनी पंक्ती सजल घनाच्या श्रीराम. की तोयाची या प्राप्ती जळचर जेवी तोषती. की वल्लभा पेटतापती बहुदिवसा श्रीराम. असो समर्थांचे चरणी शिवाजी जायलो टांगणी. अश्रू चालले नयनी प्रेमानंदाचे श्रीराम. दीनदयाळा गुरुराया माय बापा प्राणप्रिया. किमर्थ निष्ठुर केली माया दासावरी श्रीराम. कोण ऐसा अपराध थोर केला म्याजी साचार. म्हणून समर्था निष्ठुर जाहला ऐसे श्रीराम. ऐसे शिवाजीने प्रार्थिले पाही समर्थे उचलून धरले हृदयी. धन्य बापा तुझे ठाई गुरुनिष्ठा श्रीराम. हेची परीक्षावया कारण आम्ही न दिधले दर्शन. एरवी मी हृदयी जाण सर्वदा तुझ्या श्रीराम. शिवाजीने करुणी स्नान केले समर्थांचे पूजन. केले पवित्र तीर्थ प्राशन चरणांबुजांचे श्रीराम. दिव्य पाक करुणी जाण समर्थासहित आपण. भोजन केले अन्नदान एक पंक्ती श्रीराम. समर्थांची आज्ञा घेऊन निघाला तात्काळ नृपनंदन. पुढे कैसे वर्तमान वर्तले ऐका श्रीराम. एकदा शिवाजी नृपनंदन समागमे घेऊन अष्टप्रधान. समर्थाचे घ्यावया दर्शन चाफळ्यासी आला श्रीराम. जैसे ना माना सरिताचे ओघा घेऊन समुद्री प्रवेशे गंगा. की नाना स्वर माना रागा वायू अंगी श्रीराम. होता समर्थांचे दर्शन बहुत जाहले समाधान. जैसे कृपणासी घण मिळता घडे श्रीराम. साष्टांग घातला प्रणिपात उभा राहिला जोडून हस्त. समर्थे पुशिले कुशल वृत्त बैसवुनी पुढे श्रीराम. शिवाजी आज हरिदिनी सकवृताची हे जननी. जन्म मरणमोचनी धन्य त्रिभुवनी हे व्रत श्रीराम. आज सार्थकाचा काळ करावा तुम्ही मिळून सफळ. ऐसे बोलले दीनदयाळ शिवाजी ते श्रीराम. शिवाजी म्हणे जी समर्था याहुनी अधिक लाभ कोणता. जन्म मरण दुःख व्यथा दूर होय श्रीराम. असो समर्थांचे आज्ञेवरून सकळ शिष्य करीती स्नान. वेद विहित कर्माचरण सारिले सर्वी श्रीराम. मग मिळून या शिष्यजन आरंभिले श्रीराम भजन. शिवाजीचे हिते संजीवन पूर्ण कळा श्रीराम. सतत नामाचा पवित्र घोष भक्त करीती सावकाश. तेथे कैसा पापलेश धुंडिता मिळे श्रीराम. सायान्न होताची जाण समाप्त केले राम भजन. प्रदोष पूजा जप ध्यान नित्य नेम सारिला श्रीराम. कीर्तनाचे साहित्य सकळ सिद्ध केले तात्काळ. श्रवणी मिळाले भाविक प्रेमळ मुमुक्षु भोळे श्रीराम. समर्थ म्हणती आम्हीच कीर्तन श्रीरामाचे करू जाण. उत्तम म्हणती शिष्यजन आज्ञा जैसी श्रीराम. जय जय रघुवीर म्हणून उभे राहिले समर्थ कीर्तनी. पवित्र गंगा वाक्सरणी अधोगवास निस्फुरते श्रीराम. नवविधा भक्तीचे रूप जीव शिवाचे काय स्वरूप. माया अविद्या खटाटोप
ब्रह्म कैसे श्रीराम याचे विशद विवरण समर्थ स्वमुखे करीती जाण सर्व श्रोते जाहले मग्न ब्रह्मानंदी श्रीराम राजा झाला वृत्तीशून्य नाठवे काही देहभान जैसे जळी पडता लवन नुरे काही श्रीराम आधीच समर्थांचा ब्रोध प्रांजळ त्यावरी अधिकारी राजा केवळ दीप कर्पुराचे मिळणी वेळ प्रकाशा नाही श्रीराम अरुणोदय होताची पाही आरती केली समर्थाही ओवाळीला जनक जावाई श्रीराम प्रभू श्रीराम शिवाजीनो हे सावधान स्वरूपी झाला निमग्न 7 दिवस लोटता दान अष्टप्रधान घाबरले श्रीराम म्हणती समर्था राज्यभार सकळ रूपाच्या अंगावर ऐसा झाला विचार पुढे कैसे श्रीराम ऐसे वेदांत निरूपण कैसे जे करी जीव हनन शेष कोणते राहिले प्राण जावया लागी श्रीराम ऐसे ऐकताची जाण समर्थे केले हास्यवदन सावध हो म्हणता पूर्ण सावध झाला शिवाजी श्रीराम समर्थांचे चरणावर घातला साष्टांग नमस्कार म्हणे सच्चित सुख निर्विकार अनुभवले आजी श्रीराम धन्य स्वामींची प्रबोध शक्ती धन्य स्वामींची प्रबोध युक्ती अनाधिकारी जीव मंदगती होय आत्मवेत्ता श्रीराम स्वामी ऐसे निरूपण नित्यदासास व्हावे श्रवण तरीच घडेल समाधान एरवी नाही श्रीराम मिथ्याधिकार राज्य ओझे भ्रमलेपणे माझे माझे वाटे दयाळू गुरुराजे सोडवा सकळ श्रीराम देह तादात्म्याचे बंधन सुदृढ मद झाले जाण ते सोडवावे कृपा करुण प्रबोध युक्ती श्रीराम ऐशान रूपाची प्रार्थना मान्य झाली स्वामीजीचे मना मग आरंभिले ग्रंथ रचना स्वानुभवे श्रीराम निश्चळ बसून आसनावरी ग्रंथ बोलती साचार कल्याण केला लिहिणार चपल हस्ती श्रीराम 8 प्रहरात 200 समास बोलिले समर्थ तो उदयाला भास्वत ग्रंथ समाप्त झाला श्रीराम कल्याण समर्थ चरणावर नमस्कारुणी निघाले बाहेर तो नयनी पाहिला भास्कर प्रकाशात्मा श्रीराम नमस्कार करिता सूर्यमंडळा तो कल्याण झाला आंधळा काहीच न दिसे डोळा दृश्य जात श्रीराम अष्टप्रहराचे सतत श्रम होता अपाय झाला परम हे समर्थास समजले वर्म सर्वज्ञपणे श्रीराम कल्याणास म्हणती समर्थ अरे नेत्रहीनाचे जिने व्यर्थ न दिसे तू काही दृश्य पदार्थ तया प्रती श्रीराम तव प्रार्थना करी कल्याण पूर्वीच स्वामीने नेत्रहीन करुण ठेविले दृश्य शून्य चरणाजवळी श्रीराम ऐसे ऐकोनिया समर्थ बहुत तो शोनिया चित्तात नेत्री स्पर्शिला पद्महस्त झाली प्राप्त दिव्य दृष्टी श्रीराम जैसा उदया येता भास्कर प्रकाशची होय अंधकार की लोहाचे काय चामीकर परिसा योगे श्रीराम कल्याणे पुनश्च चरणावर केला स्वामीस नमस्कार न कळे तुझा अंतपार ब्रह्माधिका श्रीराम असो शिवाजीस बोलावून दासबोध केला स्वाधीन बाया ग्रंथाचे श्रवण मनन अखंड करावे श्रीराम येण्याची पूर्ण समाधान राया तुझे होईल जाण ऐसे दिले वरदान कृपाळूपणे श्रीराम प्रपंच परमार्थ सकळ विषय राजकारण नीती न्याय नवविधा भक्ती तरुणोपाय संसाराचा श्रीराम सकळ शास्त्राचे मंथन करुणी ग्रंथ केला कथन येण्याची मुक्तता लाही जे जाण विश्वास योगे श्रीराम ते दिवसापासून सत्य ग्रंथ पारायण करी नित्य सद्भावे तो नृपनाथ आवडीने श्रीराम पुढील अध्यायी गोड परम कथा वदविल आत्माराम अमृतेश्वर दयासी नाम योगी मुखे श्रीराम इति श्रीदास लीला ग्रंथसार श्रवणे तुटे भ्रमसंसार पावेल सत्सुख अपार 13 गोड हा श्रीराम जय जय रघुवीर समर्थ श्रीरामदासार्पणमस्तु जय जय रघुवीर समर्थ श्री दासलीला अध्याय 13वा सारांश या ग्रंथाचं नाव दासलीला आहे. नावाप्रमाणेच कवीने समर्थ लीलांचे बहारदार वर्णन यात केले. एकदा माहोल संगमात समर्थ आले. नदीकाठी कुणब्यांची मुलं खेळत होती. समर्थ त्या मुलांसोबत विट्टीदांडू, लोणपाट, हुतुतू, चेंडूफळी इत्यादी खेळ खेळू लागले. ते उंच उंच उड्या मारीत, घटकेत पाण्यात बुडत, घटकेत हवेत उडत, तर कधी कधी उंच झाडावर चढून बसत. एकदा खेळता खेळता विटी उडाली आणि समर्थांच्या कपाळाला लागून रक्त वाहू लागले. ते खाली पडले. त्यांची शुद्ध हरपली. कुणब्यांची पोरं त्यांच्या भोवती जमली आणि म्हणू लागली, महा अनर्थ झाला. मुलं घाबरली.
त्यांनी वाळू टाकून समर्थांचं सगळं शरीर झाकून टाकलं. मुलं घरी निघून गेली. येणारे जाणारे समर्थांचा आणि मुलांचा खेळ बघत होते. 2-3 दिवस उलटले. शिवाजींना समर्थांची आठवण झाली. त्यांनी त्यांच्या शोधार्थ दूत पाठवले. शोधत दूत माहुली संगमापर्यंत आले. ते विचारपूस करू लागले. कुणी काही सांगेनाच. दमदाटी केल्यावर समर्थांना मुलांसोबत खेळताना पाहिलं असं सांगितलं. राजांचे हेर गावाबाहेर मुलांकडे गेले आणि लाडू पेढे देतो, समर्थ कुठे आहेत सांगा बरं, असं म्हणू लागले. पेढे मिळणार म्हणून मुलांनी समर्थांना विटी कशी लागली आणि ते कसे बेहोश झाले आणि आईबाबांच्या भीतीने त्यांनी समर्थांना वाळूत कसे झाकून पुरले असं सांगितलं. दूतांनी वाळू दूर करताच तेजपुंज असं समर्थांचं दर्शन झालं. भुमुखार दिदला भयंकर, थरारले सर्वांचे अंतर, वनी पळाले समर्थ थोर वेगे करुणे. बघता बघता समर्थ दिसेनासे झाले. राजाला वर्तमान कळले तेव्हा ते सर्वजण वनात समर्थांना शोधू लागले. 7 दिवस ते वनात शोधत होते. शेवटी समर्थांना दया येऊन ते शिवाजी समोर प्रकट झाले. राजांनी विचारलं की त्यांच्या कोणत्या अपराधाची शिक्षा समर्थ देत होते. समर्थांनी त्यांना जवळ घेतलं, गोंजारलं आणि सर्वांबरोबर पक्वान्नाचं भोजन केलं. अशी दिव्य समर्थ लीला बघणारे असंख्य पुण्यवान लोक तेव्हा होते बरं. एकदा शिवाजी समर्थ दर्शनासाठी चाफळला आला. समर्थ म्हणाले, आज एकादशी शुभ दिवस आहे. दिवसभर त्यांनी रामनामाचं भजन केलं. सायंकाळी समर्थांनी कीर्तन केलं. कीर्तनात नवविधा भक्ती इत्यादी आध्यात्मिक विषयावर बोधपर आख्यान सांगितलं. शिवाजी महाराजांनी पुन्हा एकदा नित्यदर्शन आणि सहवासाची मनीषा प्रगट केली. तेव्हा त्यांना संतृप्त करण्यासाठी समर्थांनी ग्रंथरचना करायचं ठरवलं. लेखनिक कल्याणात सिद्ध राहण्यासाठी सांगितलं आणि रात्रीतून समर्थांनी ग्रंथ सिद्ध केला. समर्थांना नमन करून कल्याण बाहेर आले आणि सूर्यास नमस्कार करणार एवढ्यात त्यांची दृष्टी गेली. ते अंधळे झाले. समर्थांना हे कळलं तेव्हा ते कल्याणासमीप जाऊन म्हणाले, अष्टोप्रहर सतत लिखाण केल्यामुळं कल्याणास अंधत्व आले आहे. ते म्हणाले, कल्याण, नेत्रहीनाचं जीवन व्यर्थ आहे, कारण दृश्य पदार्थ त्यांना दिसतच नाहीत. तेव्हा कल्याण म्हणाले, स्वामींनी दृश्य शून्य करून त्यांना नेत्रहीन केले. हे ऐकून समर्थांनी त्यांच्या नेत्रांना स्पर्श केला आणि स्पर्श करताच कल्याणास दिव्य दृष्टी मिळाली. त्यांनी समर्थ चरणावर मस्तक टेकवलं. समर्थांनी शिवाजी राजास बोलावून दासबोध ग्रंथ त्यांना वाचावयास दिला. ग्रंथाचे नित्य वाचन, श्रवण, मनन करण्यास सांगितलं. अशा कितीतरी गोड समर्थ दासलीला ग्रंथात आपल्याला वाचावयास मिळतात. जय जय रघुवीर समर्थ.